स्वागत आहे सर्वांचं राणी दैफळे व्हिडिओजमध्ये. तर आज आपण अमावस्याबद्दल जाणार आहोत. संगमचं दर्शन करायला पुस नदी आणि पैनगंगी नदीचे दर्शन आणि आपलं संगमेश्वर मंदिराचं दर्शन करायला. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण पहा. तर आम्ही जाणार आहोत अमावस्याबद्दल दर्शनाला आणि तुम्ही पण पहा. आणि जागृत आपल्या नदीमध्ये जे पैनगंगा आणि पुस नदीमध्ये जे जागृत महादेव आहे त्याचं पण दर्शन करायचं आहे. तर व्हिडिओ कुठं बी स्किप करायचं नाही, पूर्ण कंटिन्यू पाहिला तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. संगमेश्वर मंदिरामधला महादेव पहा कसा आहे कसा नाही. खूप छानपैकी मस्त दर्शन घडलेलं आहे आणि बांधकाम पहा कसं आहे कसं नाही. संगमेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे. खूप भाविक दर्शनाला येतात. अमावस्याला तर येतात आणि आरवाडी सुद्धा दर्शनासाठी येतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूप छानपैकी मस्त आपल्या महादेवाचं दर्शन झालेलं आहे. पहा मस्तपैकी नाव आहे श्री संगमेश्वर महादेव संस्थान संगम. नंदी आहे. हे पहा याच ठिकाणी आपल्या दत्तप्रभूचं सुद्धा मंदिर आहे. पहा दत्तप्रभूच्या समोर सुद्धा महादेवाची पीठ आणि नंदी आहे. खूप छानपैकी मस्त. हे पहा मस्तपैकी आपल्या संगमेश्वर महादेवाचं दर्शन तर घेतलं. आता तुम्हाला मी दाखवते ज्या नदीचा संगम झालेला आहे. हे पहा इकडून एक नदी येत आहे. दोन नद्याचा संगम झालेला आहे या ठिकाणी. तर ह्या साईडकडून एक पाऊस तेवढा जास्त नसल्यानं नदीला पण पाणी तेवढं नाही. इकडून एक नदी आलेली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे त्या दुसऱ्या साईडच्या भागाकडं, कारण दोन नद्याचा संगम झालेला आहे. या एका नदीचा आणि दुसऱ्या एका, आणि याच ठिकाणी नदीचा म्हणजे तिथं संगम झाल्यानं महादेवाचं मंदिर आहे. ते आता आपण दर्शन घेतलं आधी आणि मग नंतर आपण निघलेले आहोत ज्या ठिकाणी नदीचं संगम झालेलं आहे त्या दाखवायला. तर हे नंबर 1 नदीचं संगम आणि ही एक नदी आहे. आणि आता चाललो दुसऱ्या भागाकडं, दुसरी नदीचा संगम दाखवाय. दोन नद्याचा संगम झालेला आहे. रस्ता खूप म्हणजे अवघड आहे, पण चला जाऊत. ऊन पण आहे. चला पटपट पटपट.
पहा कसा आहे रस्ता, कसा नाही. अशा रस्त्यातून म्हणजे आपण चाललो दोन नद्याचा संगम पाहण्यासाठी. एक नदी तर तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि आता दुसरी पण नदी दाखवते आणि त्या नदीतूनच आपल्याला जायचं आहे. नदीमध्ये महादेव आहे, ते महादेव पाहण्यासाठी. नदीमध्ये महादेव आहे तर तुम्हाला मी ते महादेव पण दाखवते. नदीत आहे कारण पाणी असल्यास आपल्याला त्या महादेवाच्या दर्शनाला जायला नाही भेटत. म्हणूनच मी तुम्हाला आत्ता त्या महादेवाचं दर्शन दाखवते. हे पहा आली ही दुसरी नदी. या दुसऱ्या बाजूकडून येऊन तुम्हाला दुसरी नदीसुद्धा दाखवलेली आहे मी. पहा दिसायली का? पाऊस कमी असल्यानं नदीला पाणी पण तेवढं जास्त नाही. दोन्ही नद्याचा संगम झालेला आहे त्या समोरच्या ठिकाणी. तर इकडच्या साईडकडून खाली उतरून तुम्हाला दोन नद्याचा संगम कोण्या ठिकाणी जुळल्या त्या पण दाखवते. आपण जातच आहोत त्या साईडकडं. पहा हे इकडच्या बाजूकडून आलेली आहे, आता एक समोरची तिकडून येते. तर असा दोन नदीचा संगम तयार झालेला आहे. आणि समोरच आहे आपल्या महादेवाचं मंदिर. आणि जे नदीमध्ये महादेव आहे त्याचं दर्शन आता पाणी नाही तरच आपल्याला होईल. आणि पाणी असल्यास आपल्याला त्या महादेवाचं दर्शन घडत नाही. नदीला पाणी नाही, नदी कोरडी फट आहे, तेवढी जास्त काही पाणी नाही. आहे पाणी पण कमी आहे. पहा संगम झालेलं ठिकाण. हे नदी इकडच्या साईडकडून आलेली आणि हे नदी इकडच्या. पहा इकडची नदी इकडून आलेली आणि इकडची नदी इकडून आहे. मी जात आहे आता मधात नदीच्याच. दाखवते मी तुम्हाला दोन नद्याचा संगम कसा झाला कसा नाही. पहा यूट्यूब फॅमिली, हे पहा एक नदी आहे त्या या साईडकडून येऊन संगम तयार झालेला आहे. आणि एक जे आहे ते ह्या साईडकडून येऊन आणि पैनगंगा नदीचा संगम म्हणजे एक झालेला आहे. तर तुम्हाला शक्यतो दिसत असेल पलीकडे एकदम केशरी कलरचा झेंडा आहे. पाऊत आपल्याला जाता आलं तर आपण जाऊत. आणि तुम्हाला त्या महादेवाचं जाता आलं तर नक्कीच दर्शन मी दाखवते. संगम तर दाखवलेलाच आहे. पहा चला तर मग आपण जाऊ त्या महादेवाकडे. जाता आलं तर जाऊ, दाखवते पण. हे पहा हे साईड आहे आपली पैनगंगा नदी आलेली आणि इकडून जे आलेली आहे पूस नदी आहे. पूस नदी पुसदून. तर या दोन नदीचा संगम या ठिकाणी झालेला आहे. आणि आता सध्या खूपच म्हणजे सगळे दगड आहेत. नदीला काही पाणी तेवढं जास्त नाही. नाहीतर हे नदी सर्व असं खूप वाहते. आणि तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा पाहिलेला आहे मराठवाड्याचा विदर्भाचा होता आपल्या पैनगंगा नदीहून. तिकडून तुम्हाला पूल दिसत आहे, लांब आहे, खूप लांब आहे. पण जराशी दिसत असेल तर पहा. तर त्या पुलाच्या वरून पाणी होतं. तर 2 दिवस संपर्क सुटलेला होता पाणी खूप असल्यानं. पाहू तिथं झेंडा तर दिसत आहे. महादेवाची पिंड आहे का? नाही, कारण की महादेवाची पिंड वाहून गेलेली होती ह्याच्या वेळेस मागच्या पाण्यामध्ये. तर आपण पाहू असेल तर नदीमधल्या पैनगंगा आणि पूस नदीच्या महादेवाच्याचं दर्शन घेऊन. आणि ते जे आहे ते मंदिर बांधलेलं आहे. संगमेश्वर म्हणून मंदिर आहे त्या मंदिराचं नाव. आणि महादेवाचं दर्शन तिथं आपण घेतलेलंच आहे त्या मंदिराचं. आणि तुम्हाला आत्ता मी आपली पैनगंगा आणि पूस नदी वाहत आलेल्याचा संगम दाखवला. त्या साईडकडं शेळ्या आहेत सध्या तिथं त्या ठिकाणी चरत. तिथं
तिथंच दाजी विचारत आहेत की त्या ठिकाणी पिंड होती, ती पिंड आहे किंवा नाही. तेच आता मी जात आहे तिकडं चलत चलत. असेल तर तुम्हाला मी दाखवेलच. ज्यावेळेस हे आपली पैनगंगा वाहते तेव्हा डोळे गरगर गरगर फिरत असतात. अक्षरशः धनोड्याच्या पुलावून जातो म्हणलं पैनगंगेचा पाणी जर पाहिलं तर डोळे फिरतात त्या टाईमला. आणि आत्ता अक्षरशः मी या नदीमधूनच चलत चलत जात आहे. तर पाणी नाही यामध्ये पाणी नाही म्हणून चालणं आपल्याला शक्य आहे. पाणी जर असतं या नदीला तर चालणं शक्य नसतं. आणि ह्याच टाईमला गेल्या वर्षी पाऊस खूप खूप होता आणि ह्या वर्षी पाऊस पडला नाही. पडल विठुरायाला काळजी. पहा कसा आहे कसा नाही नजारा त्या साईडकडून सुद्धा. पहा शेळ्या चारत होते, त्यांना विचारलं होतं महादेव आहे किंवा नाही सांगा. तर ते म्हणले आहे महादेवाची पिंड आणि सर्वच दिवस म्हणजे बरोबर आहे. तर तेच आता आपण तिथून पुढे निघलेले आहोत. समोर आलो खूप. पहा आणि महादेवाची पिंड सुद्धा जवळच आहे. पहा तुमचे दाजी जात आहेत, समोर दिसत असेल तुम्हाला झेंडा. आपल्या पुस नदीचा आणि पैनगंगेचा संगम आणि त्यामध्ये हा महादेव, नदीमधला महादेव म्हणतात. आणि संगमेश्वर महादेव ते मंदिरातला जे आहे ते अलग आहे, संगम झाले म्हणून तिथं म्हणजे आहे. आणि हे जे आहे ते नदीतलं आहे. चला तर मग त्या ठिकाणचा दाखवते. पहा किती असं नितळ पाणी दिसत आहे या नदीचं. पाणी काही जास्त नाही, थोडंसं आहे पण नितळ आहे. पहा किती नितळ आहे का नाही सांगा. असं नितळ पाणी असल्यास काही वाटत नाही आंघोळ वगैरे करायला आणि हातपाय धुवायला सुद्धा. त्याच्यासाठी पहा इथं तर पाणी वाहत आहे. पाण्याचा आवाज येत असेल. महादेवाजवळचं पाणी वाहत चाललेलं आहे. पाण्याचा फक्त आवाज ऐका. पहा महादेवाच्या दाजी तुमचे दर्शन घेत आहेत आणि ही पाण्याचा आवाज किती खळ 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 वाहत आहे का नाही सांगा. आपल्याला पण जाऊन दर्शन घ्यायचं आहे. इथं आहे वाळू, तर वाळू आहे तर या वाळूमध्ये पाय जात आहेत कारण गाळ आहे जास्त. आणि पाणी पहा किती नितळ आहे. पहा दाजीनं दर्शन तर घेतलंच आणि त्या ठिकाणी दाजीसुद्धा हातपाय धुवा म्हणतात. तसं तर आंघोळ करतात या संगम पैनगंगे नदीमध्ये, पुस नदीमध्ये. पण आपण काही आंघोळ नाही, हातपाय धुणार आहोत. पाणी पहा किती मस्त खळखळ वाहत आहे. पहा हे इकडून पाणी आलेलं आहे आणि हे आहे आपली पुस नदी. इकडचं आहे पुस नदीचं पाणी. इकडचा पण आवाज पहा खळ 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 वाहत आहे का नाही. आणि पहा दाजी थांबले त्या ठिकाणी संगम झालेला आहे. दोन नद्या मस्त जुळलेल्या आहेत महादेवाजवळ सुद्धा. पहा एक इकडून वाहत आहे आणि एक इकडून येऊन इकडं संगम दोन ठिकाणी तयार झालेला आहे. चला तर मग आपण घेऊत आता आपल्या नदीमधल्या महादेवाचं दर्शन.
का जागृत असं याच्यासोबत तयार झालेला आहे. हे बुडामध्येच महादेव आहे. पा असा प्रगट झालेला आहे महादेव, जमिनीतूनच आलेला आहे. कशा पद्धतीचा आहे पहा. पहा कसं आहे. नंदी तर आणून ठेवलेला आहे, पण महादेव पहा. आज आपल्याला अमावस्याबद्दल मस्तपैकी दर्शन घडलेलं आहे. हे पहा खूप छानपैकी मस्त पैनगंगा आणि पूस नदी या दोन्ही नदीचं दर्शन घेतलं आणि नद्यामधलं महादेव जे ॲटोमॅटिक आलेला आहे, संगम झालेला, त्या महादेवाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि संगम महादेवाचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आपण. आणि यूट्यूब फॅमिली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लाईक पण करायचा आहे. जे नवीन आहेत आई दादा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि अशी वाळूची मस्तपैकी पिंड तयार केलेली आहे. तुम्हाला दिसताना थोडीशी वेगळी दिसल इथं, पण अशी वाळूची नदीमध्ये पिंड तयार केली आम्ही पण. आणि आता जात आहो आम्ही आता आमच्या घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा. आणि अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. अमावस्यानिमित्त मस्तपैकी दर्शन झालं आणि तुम्हाला पण मी व्हिडिओच्या मधून दर्शन दाखवलं. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.